नमस्कार विद्यार्थी मित्रो, पुन्हा एकदा आपल्या इझी टू लर्न या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। चला तर मग सुरू करूया। सुरू करण्याअगोदर माझी सर्वांना पुन्हा विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पोलीस भरतीमध्ये येणाऱ्या प्रश्नांवर हा आधारित आहे, जेणेकरून तुम्ही या प्रकारचे प्रश्न चांगल्या प्रकारे नक्कीच सोडवू शकता आणि आपले मार्क वाढवू शकता। चला तर मग सुरू करूया। तर आज आपण बघणार आहे घातांक। विद्यार्थी मित्र, घातांक म्हणजे नक्की काय? घातांक म्हणजे काय की ज्यावेळेस एखाद्या संख्येचा पाया असतो आणि त्याला घात दिला जातो, म्हणजे काय की समजा 5 आणि 5चा घातांक 2, म्हणजे इथे काय आहे, 5 हा काय आहे त्याचा पाया आहे व 2 हा काय आहे त्याचा घात आहे। घातांक, घात म्हणजेच घातांक। ओके, मग हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। प्रथम हे लक्षात ठेवा की पाया म्हणजे काय की जे खालची संख्या ज्याच्या डोक्यावर आपण देतो, म्हणजे एखाद्या संख्येच्या आपण डोक्यावर एखादी संख्या लिहितो त्यावेळेस काय म्हणतात त्याला घातांक किंवा घात असे आपण ते म्हणतो। हे गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला पूर्ण घातांक समजणार आहे। ओके, परंतु हे घातांक सोडत असताना तुम्हाला काही नियमांची गरज आहे। काही नियम तुम्हाला लक्षामध्ये असणे खूप गरजेचं आहे, कारण त्या नियमांच्या आधारे तुम्ही सगळ्या प्रकारची उदाहरणं सोडवू शकता। मग आज आपण ते नियम बघणार आहोत। नियम पहिला आहे की जर पाया समान व गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकांची बेरीज करावी। पहिला नियम काय आहे? पाया समान व गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकांची बेरीज करावी। ओके, बेरीज करावी। आता इथे लक्षात घ्या की काय आपल्याला सांगितलेलं आहे की पाया समान म्हणजे काय? तुम्हाला मी आता सांगितलं पाया आणि घातांक, बरोबर? समजा पाया, याचा पाया ए आहे आणि याचा घातांक एम आहे, गुणिले याचा पाया सेमच आहे, तोच पाया इथे आहे ए, परंतु घातांक वेगळा आहे। त्यावेळेस तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या, त्यावेळेस तुम्हाला काय करायचे की या दोन्हींच्या घातांकांची बेरीज करायची आहे। इथे काय दिलंय? पाया समान व गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकांची बेरीज करावी। याचा अर्थ काय होतो? ए एम अधिक एन हे काय असणार आहे? याचं एक सूत्र असणार आहे की जर तुम्हाला अशा संख्या दिल्या असतील, ए हा पाया दिला असेल तो की समान असेल आणि जे घातांक वेगवेगळे असतील, त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, काही न करता जर पाया समान असेल तर पाया एकदा घ्यायचंय आणि दोन्हींची घातांकांची बेरीज करायची आहे। हा झाला पहिला नियम। आता आपण दुसरा नियम बघूया। ओके, दुसरा नियम काय सांगतो आपल्याला की पाया समानच आहे, राईट? पाया समान आहे, समान व आता इथे गुणाकाराची क्रिया होती, राईट? आपल्या इथे काय असणार आहे? भागाकाराची क्रिया असेल तर घातांकाची काय करावी? वजाबाकी करावी। विद्यार्थी मित्र, हे जर नियम तुम्हाला पाहिजे तर लिहून घेऊ शकता तुम्ही। ओके, आता इथे काय दिलं की पाया समान, आता पाया आपण एच घेऊया। ओके, पाया ए, परंतु आपल्याला काय विचारलंय की त्याची क्रिया कुठली असली पाहिजे? भागाकार। म्हणजे समजा ए चा एमवा घात भागिले ए चा एनवा घात बरोबर किती? त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय बघा की याची समानच व्हॅल्यू काय असणार आहे, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं की घातांकांची वजाबाकी करायची आहे। वजाबाकी हे शब्द लक्षात ठेवा। ज्यावेळेस गुणाकार असेल तेव्हा बेरीज आणि जेव्हा भागाकार असेल तेव्हा वजाबाकी। म्हणजे काय इथे येणार? ए एम वजा एन वा घात, ए चा एम वजा एन वा घात। म्हणजे असं तुम्हाला इथे हे सूत्र मिळतं। आणि जर गुणाकार असेल तर तुम्हाला अधिक करावं लागतं आणि भागाकार असेल तर वजा करावं लागतं। हे झाले 2 नियम। आता आपण काय करणार आहे? पुढचा नियम बघणार। ओके, पुढचा नियम काय सांगतो की पुढचा नियम बघू आता आपण। ओके, पुढचा नियम काय सांगतो आपल्याला? तिसरा, जर घातांकाचा घात असेल, काय घातांकाचा
घातांकाचा घात असेल तर तुम्हाला काय करायचंय, तर तिथे तुम्ही काय करायचं आहे, त्या घातांचा गुणाकार करायचा. काय करायचंय, गुणाकार. सॉरी, गुणाकार करावा. ओके, आता बघा घातांकाचा घात म्हणजे काय. समजा आपण ए हा पाया घेतला, ओके, याचा घात आपण एम घेतला. ओके, आता या ए चा घात एम आहे, परंतु याचा या पूर्ण टर्मचा घातांक काय आहे, एन आहे. तर तुम्हाला अशा वेळेस काय करायचंय, आपल्या याच्यामध्ये सांगितलं नियममध्ये की घातांकाचा काय करायचा, मग गुणाकार करायचा. म्हणजे काय करायचं, ए एम गुणिले एम, हे काय होणार आहे, याचं रूपांतर होणार आहे. की जेव्हा तुम्हाला घातांकाचा घात विचारतील त्यावेळेस लक्षात ठेवायचं की तुम्हाला त्याचं काय करायचं, सरळ घातांकांचा काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. लक्षात घ्या. ओके, आता हा झाला तिसरा नियम. आता आपण चौथा नियम बघूया. चौथा नियम, जर घातांक शून्य असेल, ओके, शून्य माहिती ना, शून्य असेल तर त्याची किंमत काय येणार आहे, त्या संख्येची किंमत त्याची किंमत काय येणार आहे, एक हे उत्तर असणार किंवा किंमत येणार आहे. बरोबर, त्याचं उत्तर एक असेल. ओके, आता बघा ज्यावेळेस तुम्हाला घातांक दोनचा घातांक समजा शून्य दिला असेल त्याचं उत्तर काय येणार आहे, एकच येणार आहे. कारण बघा कुठलंही कोणत्याही कॅल्क्युलेशन तुम्ही जरी केलं तर तुम्हाला तेच उत्तर येणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला जरी तो विचारलं 15चा घातांक शून्य तर तुम्हाला उत्तर किती असणार आहे, एकच असणार आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपण काय करतो अशा वेळेस, जर आपल्याला असं दिलं असेल तर आपण सरळ सरळ उत्तर काढतो 15. बरोबर, आपण म्हणतो घातांक काहीच नाही तर किंमत त्याची 15 असं आपण समजतो. परंतु तसं न करता ज्यावेळेस तुम्हाला 2चा घातांक शून्य किंवा कोणत्याही संख्येचा घातांक शून्य दिला असेल तर त्याचं उत्तर हे काय असणार आहे, एकच असणार आहे. हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आता आपण पुढचा नियम बघूया. नियम 5वा, की जो ऋण आणि धन परस्पर चेंजिंग म्हणजे परस्पर त्यांना कसं चेंज करायचं किंवा परस्पर रूपांतर. राईट, ऋण व धन परस्पर रूपांतर. ओके, आता ज्यावेळेस ऋण आणि धन आपण परस्पर रूपांतर करणार आहे त्यावेळेस तुम्हाला फक्त काय करायचंय की जर धन असेल तर ऋण असेल धन आहे, फक्त काय करायचंय, फक्त त्यांचं काय करायचंय, चिन्हे बदलायची आहेत. ओके, काय करायचं मित्रांनो, तुम्हाला फक्त चिन्ह बदलायची आहे. ते कशी सांगतोय बघा. समजा आता ए चा वजा 1 हा घातांक असेल. ओके, आता वजा 1 पेक्षा आपण डायरेक्ट आपण मागास घेऊया, वजा एम असेल तर आपण काय करणार, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र, सरळ आपण काय करणार आहे की 1/a चा m वा घात हे आपण काय केलं, ट्रान्सफर केलं. म्हणजे इथं वजा होता आपण इकडे अधिक केलं. ओके, म्हणजे काय केलं, आपण चिन्ह चेंज केले. ओके, लक्षात ठेवा, जर इथं जर फक्त एम असता वजा एम नसता तर 1/a चा वजा एम वा घात असं इथे उत्तर असतं. लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त काय करायचंय, इंटरचेंज करायचं आहे. फक्त तुम्हाला काय करायचं, इथं त्यांचे एक छेद द्यायचा आहे, त्याला काय करायचं तुम्हाला इथं परस्पर रूपांतर करताना एक हा अंशस्थानी घेऊन जे काही तुमच्या माहिती छेदस्थानी घ्यायची आणि तुम्हाला ते चिन्ह बदलायचं आहे. ओके, आता दुसरं पुढचं आहे ते गुणाकार व्यस्त करणे. गुणाकार व्यस्त. ओके, यावेळेस पण काय करायचं, तुम्हाला सरळ चिन्ह बदलायचे. ओके, इथे पण चिन्ह बदलावी. गुणाकार व्यस्त म्हणजे काय करणार, समजा आता तुम्हाला दिलेला असेल. ओके, समजा आपण हेच घेऊया आता. ओके, ए चा एम वा घात याचा गुणाकार व्यस्त करत असताना ए चा वजा एम वा घात हे होणार आहे. किंवा ए चा एन वा घात असेल वजा एन वा घात तर ए चा एन वा घात हे काय होणार आहे, त्याचं गुणाकार व्यस्त होणार आहे की जेणेकरून दोन्हींचा जर गुणाकार केला तर उत्तर काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे
किंवा बेरीज केली तर 0 येणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण, तुम्हाला जर माहिती असेल तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या जाऊ शकता आणि तिथे तुम्ही गुणाकार बेरीज संख्या कशा बनवायच्या किंवा त्याचे उत्तर आपण कशा प्रकारे काढायची किंवा कसं चेंज करायचं हे तुम्हाला दिलेलं आहे. ओके, मग आता हे झाले आपले किती नियम, 6 नियम आपण बघितले. आता पुढचे नियम आपण बघणार, 7वा नियम आहे जो 7वा नियम काय आहे बघा. ओके, 7वा नियम आपल्याला काय सांगतो की ज्यावेळेस तुम्हाला कंसामध्ये, ओके, कंसामध्ये संख्या असेल, ओके, संख्या किंवा कोणतीही क्रिया असेल. ओके, आता त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, दोन्ही जेवढ्या संख्या असतील त्या संख्यांना काय करायचंय, ते घातांक द्यायचा आहे. जो घातांक आहे तो दोन्ही संख्येला बाहेर द्यायचा आहे. जो घातांक आहे हा दोन्ही संख्येला द्यायचा आहे बाहेर काढताना. ओके, कसा आहे बघा. आता समजा जर कंसामध्ये ए गुणिले बी आहे, ओके, आणि याचा घातांक किती आहे, एम आहे. ओके, यावेळेस तुम्हाला काय करायचं, सरळ सरळ लक्षात ठेवायचं की तुम्हाला हे बाहेर काढत असताना सरळ काय करायचं, ए ला पण घातांक एम द्यायचा आणि बी ला पण घातांक एम द्यायचा. म्हणजे काय, कंसामध्ये जेव्हा गुणाकार किंवा भागाकार, आता गुणाकार सुद्धा आणि भागाकार सुद्धा आपण इथे करू शकतो. ओके, आता हे असं झालं किंवा हे आपण असं पण करू शकतो, ए छेद बी. आता याचं केलं आणि याला आपण समजा डायरेक्ट कंसाचा पूर्णपणे होल आपण जर त्याला एम घातांक दिला तर आपण काय करणार, एचा पण घातांक एम असणार आहे आणि बीचा पण घातांक एम असणार आहे. कारण आपण काय करणार आहे, दोन्ही मध्ये ते बाहेर काढत असताना घातांक हा दोन्ही संख्येला आपण देणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की कंसाचा घातांक प्रत्येक पदाला द्यावा. ज्यावेळेस तुम्ही कंसातून एखादी संख्या बाहेर काढता, पद बाहेर काढता, त्यावेळेस कंसाचा जो घातांक असणार आहे तो प्रत्येक पदाला देणं गरजेचं आहे. आता आपण पुढचा नियम बघूया, जो 8वा नियम आहे. 8वा नियम काय बघा विद्यार्थी मित्र, समजा जर दोन संख्या असतील आणि दोन्ही संख्या बरोबर असतील, बरोबर, समजा दोन संख्या बरोबर असतील, तर त्याचे घातांक सुद्धा सेमच असतात. घातांक सुद्धा सारखेच असतात. ओके, सारखेच असतात. आता बघा हे कसं असतं बघा, ज्यावेळेस समजा आता आपण ए घेतला, ओके, ए एम, एचा एम घात बरोबर एचा एन वा घात, समजा आपण हे घेतलं. आता हे बरोबर चिन्ह तुम्हाला माहिती आहे, बरोबर म्हणजे काय की दोन्ही संख्या काय आहेत, इक्वल आहेत, हे तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. परंतु आता आपल्याला काय दिलंय की दोन संख्या बरोबर आहेत, ह्या दोन्ही संख्या काय आहेत, बरोबरच आहेत, परंतु तर घातांक सुद्धा काय असणार, सारखा असणार, कारण इथे मध्ये बरोबर आहे. म्हणजेच एम बरोबर एन हे सुद्धा इथे असणार आहे, कारण दोन्ही घातांक काय असणार आहेत, एकच संख्या असणार आहेत, सारखेच असणार आहेत. हा आपल्याला हा 8वा नियम सांगतो की ज्यावेळेस दोन्ही पण संख्या बरोबर असतील व त्याचा पाया समान असेल त्यावेळेस इथे तुम्हाला काय भेटणार आहे, त्याचा घातांक सुद्धा सारखाच भेटणार आहे, कारण दोन्ही इक्वल असणार आहेत. त्यामुळे दोन्हींचा घातांक हा सारखाच असणार आहे, कारण जर पाया समान असेल तर दोन्हींची व्हॅल्यू एकसारखी झाली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला घातांक पण एकच हवा. ओके, आता आपण पुढचा नियम बघूया की जो 9वा नियम आहे. ओके विद्यार्थी मित्र, हा नियम खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या परीक्षेमध्ये 100% प्रश्न पडतात आणि ते प्रश्नांना तुम्ही या नियमाच्या आधारे चांगल्या प्रकारे सोडवू शकता. ओके, आता ऋण किंवा वजा संख्येचा घातांक समसंख्या येतो, लक्षात ठेवा. ऋण किंवा घातांक याचा ऋण किंवा समसंख्येचा किंवा धनसंख्येचा जर घातांक हा समसंख्या असेल, काय म्हटलं मी इथे बघा, ऋण किंवा धन संख्येचा घातांक समसंख्या असेल, तर येणारे उत्तर सुद्धा काय असणार आहे, समसंख्याच असणार आहे. तर येणारे उत्तर हे धन असणार आहे. आता हे कसं हे आपण पाहूया. ओके, त्यासाठी आपण हे खालचं जे आपला नियम होता तो नियम आपण 8वा इरेज करूया. ओके, आता बघा इथे धन किंवा ऋण, समजा जर आता ओके आपण हे 2 घेतले, ओके 2 ला आपण ऋण घातांक दिला, काय समजा आता आपण हे इथे 2 मायनस
आणि इथं आपण काय घेतलं, समसंख्या असेल तर 4 घेतलं. आता इथं आपण ऋण संख्या घेतली आणि हे काय घेतलं, घातांक घेतलं, समसंख्या घेतली 4. बरोबर. म्हणजे काय, आता पहिला गुणाकार करूया. -2 गुणिले -2 गुणिले -2 आणि गुणिले -2. घातांक म्हणजे तेवढ्या वेळेस आपल्याला गुणतो. बरोबर ना. हे अधिक आहे, हे वजा वजा अधिक, हे वजा वजा अधिक. याचा अर्थ काय होतो की याचं जे उत्तर येणार ते काय येणार आहे, प्लस मध्ये येणार आहे. म्हणजे काय, 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16. हे 16 आपल्याला मिळतंय. परंतु आपल्याला इथे कुठलं चिन्ह येणार आहे, अधिक चिन्ह येणार आहे. म्हणजे आपण इथे येत नाही शक्यतो. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, त्याचे जे उत्तर येणार ते काय मिळणार आहे, धनच मिळणार आहे. परंतु धावा नियम आपला काय सांगतो, परंतु ज्या वेळेस तुम्हाला धावा नियम आपला हा सांगतो, जिथे जर विषम संख्या असेल, काय विषम असेल. आता विषम आपण देऊन बघूया इथे. -2चा 5वा घात म्हणजे काय, की 5 काही विषम संख्या आहे. बरोबर. तुम्हाला फरक कळतो समविषम मधला. मग आता आपण याचा जर 5 वेळा गुणाकार केला तर बघा, -2 गुणिले -2 गुणिले -2 गुणिले -2 गुणिले -2. ओके. आता आपण तेच करूया, अधिक वजा 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 अधिक. ओके. हे वजा वजा अधिक, हे सिंगल सिलेक्ट राहिलं, हे अधिक 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 आणि हे वजा इथे वजा घेतलं परत. वजा अधिक काय होणार आहे, वजा. याचा अर्थ उत्तर जे मिळणार ते काय मिळणार आहे, वजा मिळणार आहे. म्हणजे यावेळेस इथं काय असणार आहे, मग ऋण असणार आहे. लक्षात घ्या. धावा नियम काय सांगतो की जर ऋण व धन संख्येचा घातांक विषम संख्या असेल तर येणारे उत्तर सुद्धा ऋण असणार आहे. लक्षात ठेवा. धावा नियम काय सांगतो आपल्याला, जर ऋण किंवा धन संख्येचा घातांक हा ऋण संख्या असेल म्हणजे विषम संख्या असेल तर त्याचा जे उत्तर येणार आहे ते ऋणमध्येच येणार आहे. जर त्याचा घातांक हा समसंख्या असेल तर त्याचं उत्तर सुद्धा काय येणार आहे, धन येणार आहे. लक्षात ठेवा. हा नियम खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तुम्ही याच्या आधारे घातांकावरील प्रत्येक उदाहरण तुम्ही चांगल्या पद्धतीने सोडवू शकता आणि प्रत्येकाचा आन्सर तुम्ही व्हेरीफाय करून योग्य पद्धतीने काढू शकता. विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शन निवडा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या सर्व नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्ही पोलीस भरतीमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळवू शकता. धन्यवाद.